सीओई जो आहे हे तंत्र शिक्षणात म्हणजे तुम्ही काय टेक्निकल कोर्स होता? टेक्निकल हो बंद केलं हो. त्याच्यामध्ये नवीन सुरू करा नवीन चालतं. हां, काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 6 ट्रेड होते. 6 ट्रेड कुठले कुठले? एक महिन्याचे. कुठले कुठले? इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, हिटर, वेल्डिंग, गॅस वेल्डिंग आणि CNC मशीन. अच्छा, म्हणजे तुम्ही एक तर किराणा दुकानात काम, त्यानंतर मेडिकलमध्ये काम केलं, त्यानंतर हा ट्रेड केला. मग पुढं प्रवास कसा सुरू झाला? यातून पुढं कुठं गेले? मग जॉब सोडला फार्मसीवाला, नंतर मग कंपनीमध्ये झाला. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की यांनी किराणा दुकानातून काम केलं, त्याच्याच भावाकडे मेडिकलमध्ये काम केलं, तर त्यांना अवांतर कामं जास्त. आपल्याकडे हा मोठा ड्रॉबॅक आहे की तुम्ही एकाकडे काम केलं की कुठलीही कामं करायला लागतात. ते सांगत होते त्यांच्याशी बोलत असताना की त्याने दिवाळीच्या काळामध्ये भिंतीसुद्धा त्यांना रंगवायला लावल्या. काय किस्सा आहे तो? ते फार्मसीमध्ये काम करत असताना दिवाळीची साफसफाई निघते, तेव्हा मालकाच्याच घरच्या भिंती पण रंगवा लागत होते. पण त्याच्यासाठी वेगळे पैसे मिळत नव्हते. नाही. म्हणजे हे बघा, माणसांचं दोहन आहे, हे माणसांचं शोषण आहे. आणि पुढं तुम्हाला मला असं वाटतं घरची कामं सांगत होते. घरचे पण कामं. कसल्या पद्धतीचे कामं राहायचे? कपडे काढून आणायचे, कधी दळण आणायचं घरचं. म्हणजे हे एक्स्ट्रा कामं ज्याचे पैसे मिळत नाही आणि मात्र ते सांगायचे, हे सर्रास होते, हे थांबलं पाहिजे. पुढं आपण असं बोलूया की मग तुम्ही जेव्हा ट्रेड वगैरे हे सर्व शिकल्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग पण शिकला, एका कंपनीमध्ये पण गेला हा माणूस. आता ड्रायव्हिंगचं शिक्षण कसं घेतलं? काय ड्रायव्हिंगचं मी कंपनीमध्ये घेतलं शिक्षण. कोणती कंपनी होती, काय होती? पहिले तर मी सीएट मध्ये केलं, ते टायर कंपनी होती. सीएट. अच्छा, सीएट जी टायरची नामांकित कंपनी आहे त्याच्यामध्ये सुद्धा जॉब केला आहे. काय होतं, कसं होतं कामाचं स्वरूप? कामाचं स्वरूप काम खूप हार्ड होतं. कसं हार्ड होतं? होतं. 8 तास होतं आणि हार्ड होतं. टायर बनवत होते तिथे, टू व्हीलर स्कूटर दोन्ही. मग 3 वर्ष काढले तिथे. नंतर मग DLI कंपनीमध्ये लागले. DLI कंपनी कुठं होती कंपनी? ते बोरखेडी. म्हणजे तुमच्याच भागात. आणि म्हणजे या माणसाने किराणा दुकान, त्यानंतर मेडिकल, त्यानंतर सीएट कंपनी, असा चौफेर काम जो माणूस सतत करत आहे. आज वयाची 29 वर्ष आहे, न थांबता आणि सतत म्हणजे कोणत्याच कामाला न म्हणण्याची प्रवृत्ती असणारं तरुण जर आज या देशामध्ये आहे, तर हे खरोखर सर्वांसाठी, आपल्या समाजातही एक समाजासाठी एक चांगली बाब आहे. आणि एका तरुणाप्रती आपल्याला अभिमानास्पद अशी हे व्यक्तिमत्व आहे. सध्या ते एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कार्यरत आहेत, खूप चांगली सेवा देत आहेत आणि मल्टीपर्पज म्हणजे काहीही सांगा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना मेडिकलचा अनुभव असल्यामुळे पेशंटला कुठल्या पद्धतीची औषध दिली पाहिजे, त्याच्याशी कसं वागलं